थोडंसं विहाकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे विहा झोपेतनं उठलेली, पण मी पटकन विहाला घ्यायला नाही आले. त्याच्यामुळे विहा इतकी रुसून बसले. तर मी विहाला कधीपासून बोलते, विहा सॉरी सॉरी, माझं थोडंसं दुर्लक्ष झालं. आणि कशामुळे झालं माहिती आहे का? कारण मी तिच्यासाठी जो सकाळी सकाळी शिरा बनवते ना, त्याचा खालचा गॅस मी बंद करायला विसरले आणि पटकन माझ्या लक्षात आलं. म्हणून मी गेली, गॅस बंद करून येईपर्यंत विहाला इतका रुसवा आला आहे. आम्ही सॉरी बोलतोय, बाबा सॉरी बोलतात, मी सॉरी बोलते, तरी विहा यायला मागत नाही. झोपेतनं उठून अशी बसले बघा. विहा सॉरी, विहा मी तुला दाखवते, चल. शिरा केलेला आहे तो. सॉरी बोललो ना, आता आपल्याला जायचं ना तिकडे, रिक्षातून जाणार मग. हा व्यू, सॉरी व्यू. तुझ्या सियाला पण आज घेऊन जाऊया. व्यू गेला का राग तुझा? अरे स्कूलला कधी जाणार तू? पण तुला कलेक्टर व्हायचंय ना, मग स्कूलला जायला लागेल ना. अरे रागाला तू स्कूलला नाही गेली तर तू कलेक्टर कशी होणार? तू काय बोलते? मी अंगणवाडी शाळेत जाईल आणि मोठी होऊन कलेक्टर होईल. मग शी बाबा, आधी बोलते होणार, आता बोलते राग आलं की नाही होणार. कशा ग व्यू हे सगळं? ब उद्या तुला सकाळी सकाळी उठल्या उठल्या घेईल. आता चल चल ना व्यू. तर विहाचा राग तुम्ही पाहिलाच असेल. इतकी रागावले. सकाळी सकाळी ना तिची मम्मी पप्पा 10च्या आधी जातात आणि ही 10-11 म्हणजे 10च्या नंतरच तिचं उठणं असतं. मग तिच्या समोरच मला बसावं लागतं. मी सगळी कामं सोडून, ती उठायच्या आधी जेवढी कामं होतील तेवढीच, त्याच्यानंतर मग ती उठायची वाट बघत ना तिच्या समोरच बसायला लागतं. मग तिला लाडाने जवळ घेणं, तिची पप्पी घेणं, तिला सगळं समजून सांगणं, मग त्याच्यानंतर तिचं सगळं करणं, हां ब्रश वगैरे हे सगळं झाल्यानंतर तिला भरवणं. या सगळ्या गोष्टीमध्ये तिला मम्मी पप्पाची आठवण येत नाही. ती आमच्याकडेच खुश असते. पण आज माझं थोडंसं तिच्याकडे दुर्लक्ष झालं, कारण का मम्मी पप्पा गेल्याच्या नंतर घरामध्ये मी कामं करत होती. तिच्याचसाठी शिरा करत होती. उठल्या उठल्या तिला शिरा मी करते हल्ली रोज, तो करत होती. आणि मी तिला पाहिली उठलेले. ज्यावेळेस ती उशीवर डोकं ठेवून डोळे उघडून पाहत होती ना, तिने डोळे उघडलेले. मी जाऊन पाहिलं, पण मी म्हटलं गॅस बंद करून मग हिच्याजवळ येऊन बसेल, बस एवढंच निमित्त. आणि तिला इतका राग आला आहे, बापरे. आणि कालपासून इथे लाईट नाही आहे. 24 घंटे होऊन गेले, लाईट नाही आहे. मी सकाळच्या आता हे 11-11:30 वाजलेत आणि त्यावेळेस तुम्ही हे पाहताय किती अंधार आहे किचनमध्ये. बाजूलाच एवढी मोठी खिडकी आहे किचनची, पण खोलून काहीच फायदा नाही, कारण इतका सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि इतका पाऊस आहे ना, ती खिडकी अगदी धाड आपटते. म्हणून अंधारातच सगळी कामं केली. आणि कालपासून ना घरामध्ये आम्ही दिवसभराची भांडी वगैरे घासली होती, पण जी रात्रीची भांडी होती ती घासली नव्हती. म्हटलं ना राहिलेलं शिल्लक पाणी जे आहे ते सकाळी सगळ्या कामासाठी लागणार आहे, म्हणून रात्री भांडी घासली नाही. म्हटलं सकाळी सकाळी पाणी येईल किंवा रात्रीतनं लाईट आली तर सकाळी 10-11 वाजेपर्यंत पाणी येईल. तर इतका भांड्यांचा राडा पडला आहे. आणि मला ना आम्ही जेवढं घरात शिल्लक होतो ना तेवढ्यांसाठी मला भाकरी आणि भाजी बनवायची होती. तर मी गरम पाण्याची उकड घेऊन नाचणीची भाकरी केली, त्याच्यानंतर कारल्याची भाजी केली आणि गरमच सगळ्यांना वाढून दिलं, कारण माझ्यासमोर इतका राडा पडला होता ना भांड्यांचा, तो मला आवरायचा होता. मग मी यांना सगळ्यांना खायला दिलं आधी आणि सगळी भांडी घासली. अगदी पाण्याची बारीक धार मी तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये दाखवले, त्या बारीक धारेमध्ये भांडी घासली. तेवढ्याच पाण्यामध्ये किचनचे रोजचे वापरायचे कपडे पण चुरगळून टाकले. आणि रात्री आम्हाला जेवताना पाणी नव्हतं, म्हणून ना खालून 10 लिटरचा 120 रुपयाचा बाटला आणला होता, म्हणजे 10 लिटर पाणी आणलं होतं. ते पण लगेच संपलं. घरामध्ये एवढी मोठी आमची फॅमिली आहे. सकाळी नाश्ता वगैरे केला. विनंती तिच्यासाठी डबा आणि गुड्डूसाठी डबा करून निघून गेलेली. मी सांगितलेलं तिला की आम्ही आमचं करून खाऊ नंतर, म्हणून मग माझ्यावर ही कामं पडली होती. नाहीतर विनंती रोजच सगळ्यांसाठी करून जाते. पण एवढी भांडी घासली आणि अक्षरशः मला ही मोठी भांडी घासायला जमत नाही, पण आज नाविलाज होता म्हणून मला ती घासावी लागली. सगळी भांडी झाली. मी किचनचे ओटे साफ केले, गॅस साफ करून घेतला आणि जे बाटले आणले होते ते दुकानदाराला लगेच रिकामे करून पाहिजे होते. आता प्युरिटचं पाणी असल्यामुळे जास्त आपण पाण्याची भांडी ठेवत नाही घरात. मग हा रात्रीचा बाटला खाली झाला होता ना, ही बाटली, ह्याच्यामध्ये पुन्हा पाण्याच्या बाटल्या रोजच्या वापराच्या ह्या सगळ्या भरून घेतल्या आणि सगळी कामं आवरली. तोपर्यंत बाबांनी विहाला अगदी लाडाने प्रेमाने
जवळ घेतलं. तर असा माझा आजचा दिवस गेला. नंतर विहायला घेतलं, तिला भरवलं केलं, तर दुपारपर्यंतची सगळी कामी केली. अजून लाईटचा पत्ता नाही आहे, लाईट आलेली नाही आहे. कधी येईल माहिती नाही, आपण विचारू पण शकत नाही लाईट कधी येईल, कारण बाहेरचं वातावरण आपण पाहतो आहे. तर सकाळी उठल्यापासून तर आज दुपारी 3-3:30पर्यंत असा दिवस गेला. तर असा होता माझा आजचा